मुलांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 1 नंबरची कविता भारत माता या कवितेचा अभ्यास करूया। या कवितेच्या कवयित्री आहेत शांता शेळके। आपल्या भारत देशाचे वर्णन या ठिकाणी कवयित्रीने केलेले आहे। आपला भारत देश किती नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे। आपल्या भारत देशाच्या समृद्धीचे वर्णन या ठिकाणी कवयित्रीने अतिशय सुंदर पद्धतीने या कवितेत केलेले आहे। आपण कवितेचे वाचन करून घेऊयात। प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारे तिची मुले। रंग वेगळे गंध वेगळे तरी येतील सर्व फुले। प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते। प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते। प्रियतम आमुचा धवल हिमालय, बघे भिडाया जो गगना। प्रियतम आमचे सह्य विंध्य, हे प्रियतम या गंगा जमुना। मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली। या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली। प्रियतम आमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू। या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू। कवितेचा भावार्थ पाहूया। प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारे तिची मुले। रंग वेगळे गंध वेगळे तरी येतील सर्व फुले। भारत माता, भारत माता म्हणजे काय तर भारत माता म्हणजे आपला देश, आपली मातृभूमी। प्रियतम, प्रियतम म्हणजे सर्वांना प्रिय असणारी। तर या ठिकाणी कवयित्री म्हणत आहेत, प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले। आपल्या भारत देशामध्ये विविध जाती धर्माची, विविध पंथांची लोक एकत्र राहतात आणि आपण सर्वजण या भारत मातेची मुले आहोत। कवयित्रीने या ठिकाणी भारत देशाला भारत मातेची उपमा दिलेली आहे। माता म्हणजे आई, भारत माताला आपली आई या ठिकाणी कवयित्रीने म्हटलेलं आहे। रंग वेगळे गंध वेगळे तरी येथील सर्व फुले। आपण सर्वजण वेगवेगळ्या रंगांचे आहोत, वेगवेगळ्या जाती धर्मांचे आहोत। आपण जरी वेगवेगळे असलो तरी सुद्धा आपण भारत मातेची फुले आहोत। निसर्ग जसा निरनिराळ्या फुलांनी फळांनी सजलेला असतो, अगदी त्याचप्रमाणे आपला भारत देश सुद्धा वेगवेगळ्या जाती धर्माच्या माणसांनी संपन्न असा आपला भारत देश आहे, असे या ठिकाणी शांता शेळके म्हणत आहेत। पुढच्या ओळी पाहूयात। प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते। प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते। भारत देशामधील जी माती आहे ती आम्हाला प्रिय आहे। प्रिय हे पाणी झुळझुळते। पाणी झुळझुळते म्हणजे तर भारत देशामध्ये वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत, ज्या वाहतात, त्यांचे पाणी झुळझुळते। या नद्यांचे पाणी इतर देशामध्ये वाहत जाते, तेव्हा ते पाणी झुळझुळते, असे या ठिकाणी कवयित्रीने म्हटलेले आहे।
प्रियकर ही डुलणारी शेते. मुलांनो, भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील 70% लोक शेती करतात. म्हणूनच येथे वाऱ्यावर डुलणारी शेते दिसतात आणि ती आम्हाला प्रिय आहेत. प्रिय हे वारे सळसळते, तर सळसळते हा वाऱ्याचा आवाज आहे. तर येथील वारे सुद्धा सळसळते आहे आणि ते सुद्धा आम्हाला प्रिय आहे. वाऱ्यावर डुलणारी शेती तसेच सळसळते वारे हे भारत देशामधील आम्हाला प्रिय आहे, असे या ठिकाणी कवयित्रीने म्हटलेले आहे. पुढच्या ओळी पाहूयात. प्रियतम अमुचा धवल हिमालय, बगे बिडाया जो गगना. प्रियतम आमचे सहाय्य विंध्य हे, प्रियतम या गंगा जमुना. प्रियतम म्हणजे अतिशय प्रिय. धवल म्हणजे शुभ्र, पांढरा शुभ्र. भिडाया म्हणजे पोहोचणे. गगना म्हणजे आभाळ, आकाश. आमुचा म्हणजे आमचा. हिमालय पर्वत जो आहे पांढरा शुभ्र, धवल म्हणजे पांढरा शुभ्र, तो गगनाला भिडायला बघत आहे आणि तो सुद्धा आम्हाला कसा आहे? प्रियतम आहे. प्रियतम आमुचे सह्यविंध्य म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. गंगा, जमुना ही नद्यांची नावे आहेत. आपल्याला या देशामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवडीच्या आहेत, प्रिय आहेत, त्याचाच उल्लेख या ठिकाणी कवयित्रीने केलेला आहे. कवयित्री म्हणत आहे की या भारत मातेच्या प्रियतम आमुचे सह्यविंध्य. सह्यविंध्य म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा आम्हाला प्रिय आहेत. तसेच गंगा, जमुना या नद्यासुद्धा आम्हाला प्रिय आहेत. धवल हिमालय जो गगनाला भिडायला बघत आहे, तो सुद्धा आम्हाला प्रियतम आहे. प्रियतम म्हणजेच अतिशय प्रिय. पुढच्या ओळी पाहूयात. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. भारत मातेमध्ये राहणारी सर्व माणसे ही समान आहेत आणि हीच शिकवण आपण जगाला दिलेली आहे. जगतास म्हणजे जगाला. भारत देशाने आपल्याला जी शिकवण दिलेली आहे ती आहे समानतेची. समानतेची शिकवण आपल्याला भारत देशाने दिलेली आहे आणि ही समानतेची शिकवण संपूर्ण जगाला सुद्धा भारताने दिलेली आहे. या मातेची मुले सद्गुणी. सद्गुणी म्हणजे उत्तम, गुणी. भारत मातेमध्ये जन्माला येणारे मूल हे सद्गुणी आहे, सर्व गुणांनी संपन्न असे आहे आणि म्हणूनच सर्व जगाला ही मुले प्रिय झालेली आहे. पुढच्या ओळी पाहूयात. प्रियतम आमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपला भारत देश नेहमीच प्रिय राहणार आहे आणि तो सदैव भारत मातेला वंदन करणार आहे. वंदन म्हणजेच मनापासून नमस्कार तो भारत मातेला करत राहणार आहे. या मातेची मुले लाडकी. भारत देशामध्ये जन्माला येणारी मुले ही या भारत मातेची नेहमीच लाडकी असणार आहेत. सदा तिचा ध्वज उंच धरू. आईला जशी आपली मुले प्रिय असतात, लाडकी असतात, त्याचप्रमाणे भारत देशामध्ये जन्मलेली मुले ही भारत मातेची लाडकी आहेत आणि त्यामुळे आपण सदा तिचा ध्वज उंच धरला पाहिजे. भारत देशामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारत देशाच्या वैभवाचा, कीर्तीचा ध्वज सदैव उंचच उंच फडकत राहील
असा आपण सर्वजण निर्धार करूया. आपला भारत देश कसा विविधतेने नटलेला आहे, सौंदर्याने परिपूर्ण आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. भारत देशातील हिमालय पर्वत, भाषा, वेगवेगळ्या जाती धर्मातील माणसे, भारतातील नद्या, वाऱ्यावर डुलणारी शेते, सळसळते वारे, भारताने जगतास दिलेली समानतेची शिकवण, तसेच भारतात जन्मलेली मुले ही सद्गुणी असतात आणि ती जगाला प्रिय झालेली आहेत. आपण सर्वजण भारत मातेची लाडकी मुले आहोत. त्यामुळे आपण तिचा ध्वज सदैव उंच धरूया, असं सुंदर वर्णन या कवितेत कवयित्री शांता शेळके यांनी केलेले आहे. मुलांनो, तुम्हाला ही कविता नक्कीच समजली असेल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.